नमस्कार, फूड लवर यूट्यूब चॅनेलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बासुंदी रेसिपी बनवणार आहे। त्याच्यासाठी 1 लिटर दूध, अर्धी वाटी साखर, थोडीशी इलायची पावडर, काजूचे तुकडे, बदामचे तुकडे, 100 ग्रॅम खवा, पिस्त्याचे तुकडे, चारोळी आणि जायफळ। तिला सुरुवात करू। कढई ठेवून घेऊ। त्याच्यामध्ये 1 लिटर दूध टाकून देऊ। चांगलं गरम होऊन देऊ दुधाला। जोपर्यंत दूध गरम होत आहे तोपर्यंत आपण खवा थोडासा गरम करून घेऊ। खवा टाकून द्या कढईमध्ये। बारीक गॅसवर खवा भाजा। थंड खवा कधी दुधामध्ये तसाच टाकला तर दूध फाटण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे थोडा गरम करून टाकावा। त्याच्यात आपण थोडे ड्रायफ्रूट टाकून देऊ, म्हणजे ते थोडेसे भाजून जातील। आपला खवा असा गरम करून झालेला आहे। आपल्या दुधाला उकळी आलेली आहे। त्यानंतर हे आपण गरम केलेला खवा त्याच्यात टाकून देऊ सगळं। आता आपण हे दूध असं हलवून मस्त आटवून घेऊ। छान आटू द्या त्याला। बासुंदी मस्त उकळती आहे। त्यामध्ये लवकर घट्ट होण्यासाठी तुमच्या आवडीनुसार साखर टाकून द्यावी। मस्तपैकी हलवून घ्यावं। त्याच्यामध्ये थोडंसं जायफळ किसून टाकावं। परत हलवून घ्यावी। आता मस्त घट्ट होऊ द्यावी तिला। चांगली 20 मिनिटांनंतर आपली बासुंदी अशी छान घट्ट झालेली आहे। त्याच्यामध्ये इलायची पावडर घालून घ्यावी व हलवून अशी मस्त आपली रेसिपी तयार आहे। आता आपण बासुंदी खाण्यासाठी काढून घेऊ। सजावटीसाठी थोडे काजू, थोडे पिस्त्याचे काप। चला, तुम्ही कशाचा वेट करता? खायला या। मस्त खा, मस्त राहा। जर आपल्याला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।